आ सत्य संकल्पाचा दाता नारायण 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 सर्व करे पूर्ण मनोरथ मनोरथ येथे अलंकार शोभती सकाळ येथे अलंकार शोभती सकाळ सर्व करी पूर्ण सर्व करी पूर्ण मनोरथ 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 सर्व करी पूर्ण मनोरथ मनोरथ तेथे अलंकार शोभती सकाळ तेथे अलंकार शोभती सकाळ बळे फळ जेथे आ
बाबा बळे बळाईची बाबा बळे बळ इछि जेते भाव बळे आ आ आ बाबा बळ बाबा बळ फळ भाव बळे बळ भाव बळे बळ इछि भाव बळे फळ इति जेते इति जेते येथे अलंकार शोभती सकळ येथे अलंकार शोभते विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल भजन करा. महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु वामन बाबा महाराज की जय, सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय, गुरुवर्य वासुदेव महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, सद्गुरु जोग महाराज की श्री सत्यनारायण महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, श्री मलंग मच्छिंद्रनाथ भगवान की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,
सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छी जेते, अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छी जेते, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काल घडी आल्या वेन, इथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छी जेते, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु वामन बाबा, सद्गुरु सावळाराम बाबा, गुरुवर्य वासुदेव महाराज, सद्गुरु जोग महाराज, सत्यनारायण महाराज की जय. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छी जेते, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन निहित पानी मंडनम मंडनानां, तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तारो, कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम, खला निशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं, प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न खंड निजबोध रूपं,
पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नस्या पपरैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माग पौर्णिमा साधोनी वाट धरली निज धामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा. वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे. जोडितो कथे काळे करा जोडितो कथे काळे. कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे. करा जोडितो कथे काळी करा जोडितो कथे काळी. आपण असावे जवळे आपण असावे जवळे. कर जोडितो कथे काळे कर जोडितो कथे काळे. आपण असावे जवळे आपण असावे जवळे. कार जोडितो कथे काळी कार जोडितो कथे काळी. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे. आपण असावे जवळी आपण असावे जवळी. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. आपण असावे जवळी आपण असावे जवळी. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छिजते. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे. पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो पिता. असो आजची सेवा आपण सर्वजण या संध्याच्या वेळेला या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. याला कारण आज पूर्ण ठोंबरे परिवाराच्या माध्यमातून त्यामध्ये हरिभक्तपरायण द्रौपदाबाई बाळाराम ठोंबरे, माजी सरपंच खोणी ग्रामस्थ संदीप बाळाराम ठोंबरे, दीप्ती संदीप ठोंबरे, राशी संदीप ठोंबरे आणि ग्रंथा संदीप ठोंबरे हा पूर्ण ठोंबरे परिवार, या ठोंबरे परिवाराच्या माध्यमातून सत्यनारायणाची महापूजा आणि त्या सत्यनारायणाच्या महापूजन निमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं, भगवंताला आवडत्या त्या गोष्टी भगवंताला समर्पित कराव्या, या कारणास्तव सत्यनारायणच्या पूजेनिमित्ताने कीर्तन विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. सत्यनारायणाची पूजा आहे, घराचं नूतनीकरण आहे आणि त्यानिमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं याकरता कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाकरता आपण सगळेजण उपस्थित आहोत. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट, वैराग्याचे मुकुटमान्य असणारे जगमान्य संत मान्य देवमान्य संत आज जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय याच्या अगोदर झाला नाही आणि याच्या पुढे होणार नाही, असं गुलाबराव महाराज देश आणि त्यांचं वाक्य आहे. गुलाबराव महाराज म्हणतात की या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय आतापर्यंत जन्माला आला नाही आणि याच्या पुढे जन्माला येणार नाही. याला कारण काय आहे महाराज? याला कारण एक आहे, या संप्रदायाचा पाया ज्ञानोबाऱ्याने रचलेला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानोबाऱ्याने या संप्रदायाचा पाया रचला आहे. संप्रदाय रूपी मंदिराला ज्ञानोबाऱ्यांची पायाभरणी आहे. संप्रदाय रूपी मंदिराला मजबूत असा खांब एकनाथ महाराजांच्या रूपाने प्राप्त झालेला आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, मजबूत असा खांब एकनाथ महाराजांच्या रूपाने प्राप्त झालाय. आणि या संप्रदाय रूपी मंदिराच्या कळसावरती जगद्गुरु तुकोबाराय विराजमान झालेले आहे. तुका झाला से कळस, या बोधापर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय, कळसावरती तुकाराम महाराज आहेत, पाया ज्ञानोबाऱ्याने रचलाय, मजबूत असा खांब देणारे एकनाथ महाराज आहेत. या संप्रदाय रूपी मंदिरामध्ये अधिष्ठान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मातेचं अधिष्ठान आहे. अशा या मंदिरामध्ये अभिमानाने सांगतो सद्गुरू सावळाराम बाबा पुजारी आहेत. विठ्ठला 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 कारण की या महात्म्याने सद्गुरू वामन बाबांची कृपा अवगत झाल्याच्या नंतर त्या कृपा दृष्टीने सद्गुरू वामन बाबांनी जेव्हा कृपा केली त्यावेळेला या परमार्थाचं बीज या पूर्ण परिसरामध्ये रोवलेलं आहे. एक एक गावामध्ये खेड्या पाड्यांमध्ये अशा लोकांमध्ये परमार्थाचं बीज पोचवलं, जी लोक परमार्थापासून विन्मुख होती, ज्या लोकांना स्वतःचं हित माहिती नव्हतं, जी लोक अधोगतीच्या रस्त्याचा अवलंब करत होती, जी लोक नाना प्रकारची घात आत्मसात करणारी लोक होती, विषयामध्ये रमलेली होती, संसारामध्ये गुंतलेली होती, अशा या लोकांमध्ये खरा परमार्थाचं ज्ञान पोचवण्याचं काम सद्गुरू सावळाराम बाबांनी केलं. आणि आज त्यामुळं गावागावामध्ये सप्ते होतात, त्यामुळं खेड्या पारामध्ये का होईना आपण लोक निमित्त पाहतो की आम्हाला कसं कीर्तन करता येईल, कसं भजन करता येईल, यासाठी आम्ही निमित्त पाहतो. म्हणून आज निमित्त सत्यनारायणाची पूजा आहे, पण कीर्तनाची सेवा आहे. याला कारण हे बीज रोवणारे महात्मे या समाजामध्ये अवताराला आले आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने तुम्ही आम्ही चालतो, हे तुमचं आमचं भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, सत्यनारायणाची पूजा आहे, मग काही करता आलं असतं ना. म्हणजे चुकून बोलतो, माफी मागून बोलतो, तुम्ही सगळेजण जाणकार मंडळी आहात. कधी कधी प्रसंग असे आहेत, आम्ही बऱ्याच ठिकाणी बॅनर पाहतो, सत्यनारायणाची पूजा आहे, वाढदिवस आहे म्हणून तमाशा आहेत, पाहतो आम्ही. म्हणजे एकीकडं परमार्थाचे मार्ग दाखवणारे साधू संत आणि एकीकडे अधोगतीकडे नेणारे हे लोक आहेत. परंतु आपण सगळेजण येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. आमच्या वडीलधाराने आम्हाला परमार्थाचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या परमार्थाच्या मार्गाने आम्ही डुबतोय, हे तुमचं आमचं भाग्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आज असं एक गाव नाही की त्या गावामध्ये परमार्थ नाही. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सप्ते होतातच. नाना प्रकारचे आपण उत्सव प्रधान लोक आहोत, आपल्याला उत्सव करायला आवडतं आणि ते आनंदाने आपण करत असतो. मग गावामध्ये सप्ते होतातच. मग हनुमान जयंती असेल, दत्त जयंती असेल, रामनवमी असेल, अशा नाना प्रकारच्या कार्यक्रमातून आपण उत्सव साजरे करत असतो. मग आता काय झालंय, आता प्रत्येक जण मग सत्यनारायणच्या पूजेला कीर्तन ठेवतं, कोणी 13व्याला कीर्तन ठेवतं, कोणी पुण्यतिथीला कीर्तन ठेवतं. म्हणजे आपण निमित्त बघतोय आमच्याकडून परमार्थ घडण्याकरता. हे कार्य करणारे सद्गुरू सावळाराम बाबा आहेत. अरे तुमच्या आमच्या ठिकाणी यासारख्या सामान्य लोकांमध्ये परमार्थ घडणं याच्यामध्ये नवल नाही. आज चला, तुम्हाला जर खरं पाहायचं असेल ना, श्री मलंगडाच्या पायथ्याशी
विठ्ठलवाडी आहे, विठ्ठलवाडी. बाबांनी नामकरण बदललंय. त्या कडवले आणि कुंभारलीच्या मध्ये एक आदिवासी कातकरीवाडी, आणि त्या कातकरी लोकांनी परमार्थ करावा यापेक्षा उंच अवस्था परमार्थाची काय असावी बरं. ज्या आपल्यासारख्यांचा आहार मांस आणि मटण मच्छी, परंतु अशा लोकांनी परमार्थाचा काली पिशवी बाजूला ठेवून भगवंताच्या भगवा ध्वज हातामध्ये घेऊन परमार्थ करावा ही मोठ्यांची कृपा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हाच परमार्थ घडतो याला कारण मोठ्या महाराजांची कृपा आहे. म्हणून या साधू संतांच्या आपल्यावरती खूप उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांनी ही ज्ञानाची गंगा घराघरामध्ये पोचवलेली आहे. आणि म्हणून आपण त्या परंपरेचे असल्या कारणाने त्यांना नमन करणे तुमचं आमचं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. अशा या साधू संतांच्या परंपरेमधील कळसावरती पोचलेले जगद्गुरु तुकोबारा आहे. आणि असे हे तुकाराम महाराज आणि या तुकाराम उपदेशपर अभंग आहेत. नामाचा महात्म्य सांगणारे नामपर अभंग आहेत. संतांचं महात्म्य सांगणारे संतपर अभंग आहेत. मागणीचे अभंग आहेत. काल्याचा प्रसंगातील अभंग आहेत. बालक्रीडा आहेत. आंधळे आहेत, पांगळे आहेत, जोगी आहे, मुका आहे, बैरा आहे, अशी नाना प्रकारची अभंग संहिता तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. त्याच अभंग संहितेमधील तुकोपनिषदेमधील आजचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा आहे परमात्म्याचं दातृत्व भाव दाखवतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंत किती दातृत्ववान आहे, किती देणार आहे, किती दयाळू आहे याची माहिती समाजापर्यंत पोचावी याकरता आजच्या अभंगाची लेखणी करतायत. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आपण सगळेजण जमलेलो आहोत त्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्ताने. तसं पाहायला गेलो तर हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव मानण्याची प्रथा आहे. 33 कोटी देव म्हणजे किती? 33 कोटी देव म्हणजे 33 करोड देव नाही. 33 कोटी या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये प्रकाराला कोटी म्हणतात. 33 प्रकारचे देव या संप्रदायाने, शास्त्राने आणि हिंदू धर्माने मान्य केलेले आहेत. कोणकोणते देव? 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 33 प्रकारचे देव शास्त्राने मान्य केलेले आहेत. मोजा परत एकदा. 12 आदित्य, 12 आदित्य, 11 रुद्र, 12 आणि 11 किती? 23. बर. 8 वसु, 23 आणि 8 31 आणि 2 अश्विनी कुमार. अशा सगळ्यांची बेरीज केली तर 33 प्रकार होतात. त्या 33 प्रकारांमध्ये 4 प्रकार महत्वाचे आहेत. लक्ष देऊन ऐका. नंबर 1 अधिष्ठात्व देव, नंबर 2 मर्त्य देव, नंबर 3 नैमित्तिक देव आणि नंबर 4 नित्य देव. हे 4 प्रकार महत्वाचे आहेत. अधिष्ठात्व देव म्हणजे काय? अधिष्ठात्व देव या शब्दाचा अर्थ जोपर्यंत घर तोपर्यंत घरातल्या देवतांची पूजा. एकदा का घर नवीन बांधायचं ठरवलं की आपण काय करतो? अगोदर जुना घर मोडतो. असंच असतं ना तुमच्याकडे? कसं आहे, नवीन घर बांधायचं असल्याच्या नंतर खोनीमध्ये जुनं घर मोडावं लागतं ना. तेव्हा आपण सोडलं की त्याच्यामधला देवपणा निघून जातं. यांना म्हणतात अधिष्ठात्व देव. उदाहरण पटवून देण्याकरता एक उदाहरण सांगतो. हो, आपल्या सगळ्यांची अस्मिता ज्या ठिकाणी जोडलेली आहे ते एक परमार्थाच्या दृष्टीने सद्गुरू वामनबाबा, सद्गुरू सावळराम बाबा आणि समाजाच्या दृष्टीने समाज हिताचं कार्य करणारे लोकनेते दिबासाहेब पाटील. दिबासाहेबांचं नाव लागावं याकरता प्रत्येकाच्या मनामध्ये आस्था आहे. ज्या नवी मुंबई विमानतळावरती विमानतळ झालं त्या विमानतळाच्या ठिकाणी नाना प्रकारची गावं होती, वेगवेगळी नावं होती. आता त्या नावांची मी तुम्हाला यादी सांगत नाही. वेगवेगळी गावं होती. वेगवेगळी गावं तो विमानतळ बांधावा म्हणून स्थलांतरित केली. काय केली? स्थलांतरित केली. म्हणजे बाजूला काढून कुठेतरी त्यांना जागा द्यायची आणि त्या जागेवरती ती वसाहत बसवायची. याला स्थलांतर करणं म्हणतात. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो. बरीचशी मंडळी तुमच्या आमच्यासारखी गावामधली मंडळी गावातले देव मानणारी असतो. मग गावामध्ये नाना प्रकारचे देवता असतात. तर सर्वप्रथम गावाचा कारभार ज्याच्याकडे दिला जातो,
देवांमध्ये त्याला ग्रामदैवत म्हणतात. तो गावातला मेन असतो. त्या मेन देवाकडं पूर्ण गावाचा कारभार असतो. मग आमच्याकडं आपलीकडं अशी प्रथा आहे, त्या गावदेवीची, मग ती गावदेवी असेल किंवा तो ग्रामदेवत असेल, त्याची ज्या वेळेला पूजा निघते, पूजा असते, पालखी असते, तेव्हा ती पालखी गावाच्या बाहेरून काढण्याची प्रथा आहे. जुन्या काळामध्ये बघा, आपल्याकडं त्या पालख्या निघायच्या त्या गावाच्या बाहेरून, म्हणजे गावाची वेश असेल त्या वेशीभोवती ती पालखी काढायची. का? कारण की त्या गावाच्या वेशीचं सांभाळ करणं हे त्या ग्रामदेवताचं काम असतं. म्हणून तो ग्रामदेवत तिथं ठेवलेला असतो. याला म्हणतात गावदेवी, ग्रामदैवत. मग असे नाना प्रकारचे देव असतात. वेताल देव असतो, मसोबा असतो, रेडोबा असतो, आणि शेतावला देव असतो, बांधावला देव असतो, तल्यावला देव असतो. अशी नाना प्रकारची देवत आपण मानतो. मला सांगा, अशी नाना प्रकारची देवत आहेत, पण त्या देवांना किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत गावामध्ये लोक आहेत तोपर्यंत गावातल्या देवांना मान असतो. जसं आता ती गावं स्थलांतरित झाली, मग ती देव कुठे गेली? तिथं काय देव नव्हते का? त्या गावामध्ये गावदेव्या नव्हत्या का? नवी मुंबई विमानतळ बांधायला ज्या ठिकाणी गावं स्थलांतरित केली, गावं स्थलांतरित झाल्याच्या नंतर त्या जागेमधले देव सुद्धा स्थलांतरित होतात. म्हणजे जोपर्यंत गाव तोपर्यंत त्यांना मान असतो. ह्या देवतांना अधिष्ठात्व दैवत म्हणतात. शास्त्राने या देवतांना मान्य दिलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत सगळीजण या, तुमच्या हातून उद्घाटन. जोपर्यंत सरपंच तोपर्यंत सगळीजण शेट या, शेट या, शेट या. एकदा का पद गेलं की माझीला तेवढा व्हॅल्यू नसतो जेवढा आजीला असतो. विठ्ठला विठ्ठला. या देवतांना अधिष्ठात्व देव म्हणतात. नंबर 2, मर्त्यदेव. मर्त्यदेव म्हणजे काय? तुमच्या आमच्यासारखी मनुष्य देहाची प्राप्ती झाल्याच्या नंतर अखंड भगवंताची साधना करायची, पुण्यकर्म करायचे, आणि त्या पुण्याच्या जोरावरती स्वर्गामध्ये भोग भोगायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, पहिला प्रकार आपण इंद्राचा प्रक्रिया. इंद्र हा पद आहे. त्या पदावरती त्या देवाला, म्हणजे जो पुण्यकर्म करतो त्याला बसवलं जातं. इंद्र हा एक पद आहे. त्या इंद्रपदावरती ज्याची पुण्य वाढेल त्याला जागेवरती बसवलं जातं. मग इंद्रपद प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं? काहीच नाही. प्रेमनाथ दादा, इंद्र जर बनायचं असेल तर आपल्याला 100 यज्ञ करावे लागतात. किती यज्ञ करावे लागतात? 100 यज्ञ करावे लागतात. एक यज्ञ 1 वर्षभर करावा लागतो. 1 वर्षभर एक यज्ञ करावा लागतो. त्या यज्ञामध्ये यज्ञ करत असताना सर्वप्रथम भूखंड, ती जमीन शुद्ध लागते, पवित्र लागते. यज्ञ करत असताना जगावरती राज्य मिळवावं लागतं. आपल्याला विरोध करणारा एकही नसावा. सगळेजण आपल्याला स्वीकार करणारे असावे लागतात. दशग्रंथी ब्राह्मण बोलवावे लागतात. याज्ञाधिक ऋषी बोलवावे लागतात. आणि पंडितांच्या हातून असा यज्ञ आपण करून घेतला. दान धर्म भरपूर करावा लागतं. सुवर्णदान करावं लागतं, भूदान करावं लागतं, गोदान करावं लागतं, वस्त्रदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं. या सगळ्या गोष्टी यज्ञ करत असताना कराव्या लागतात. यज्ञामध्ये फलश्रुती आहे. आता तुम्ही सांगा, आपण जर यज्ञ करायचं ठरवलं तर आपल्याकडून ते यज्ञ होईल का? कारण की सुवर्णदान जर करायचं ठरवलं तर आता सोन्याचा भाव 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे. 1,20,000 काहीतरी असेल, जे काय असेल ते. मी अजूनपर्यंत घ्यायला गेलो नाही म्हणून मला काही माहिती नाही. चला पुढे. 1 लाखाच्या पुढे तो भाव गेला असेल. समजा एकेकाला 1-1 ग्राम जरी सोना द्यायचा ठरवला तरी जगामध्ये माणसं किती आहेत? एवढ्यांना दान देण्याकरता एवढा पैसा आपल्याकडे धनसंपदा असेलच, सांगू शकत नाही. याच्या पलीकडचं जर उत्तर तुम्हाला सांगतो, त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून जो तूप टाकावं लागतं, तो तूप हत्तीच्या सोंडेचे एवढी धार त्या तुपामध्ये रात्रंदिवस पडावे लागते. एवढा यज्ञ पूर्ण करावा लागतो. तुम्हाला सांगतो, आता जर आपण तो यज्ञ करायचा ठरवला तर आपल्याला शक्य नाही. आम्ही कधी कोणाच्या घरी तसं जेवायला जातच नाही. पण समजा जर कोणाच्या घरी जेवण करण्याकरता गेलोच तर त्यांना आम्ही सांगितलं त्या भातावरती तूप आणा, ते म्हणतात महाराज तूप, चूप, तूप बीप काय भेटणार नाही. आता काय गाई म्हशी राहिल्या नाही, त्याच्यामुळे कोणाच्या घरी दूध नाही आहेत, तूप नाही आहेत, अशी अवस्था आहे. म्हणजे हत्तीच्या सोंडाची एवढी तुपाची धार दिवस रात्र त्याच्यामध्ये आहुती म्हणून पडली. असे यज्ञाधिक कर्म केले, असे 100 यज्ञ पूर्ण झाले की आपल्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते, इंद्रपदाची प्राप्ती होते. ब्रह्मपद प्राप्त होण्याकरता सुद्धा तेच करावं लागतं. ब्राह्मणाच्या कुळामध्ये
100 वेळा जन्म घ्यावा लागतो. प्रत्येक वेळेला आपल्याला ब्रह्मकर्म घडावे लागतात आणि शुद्ध अंतःकरणाने निष्पाप जीवन जेव्हा घडतं त्यावेळेला आपण त्या ब्रह्मपदाची प्राप्ती होते. जरी ब्रह्मपद प्राप्त झालं, जरी इंद्रपद प्राप्त झालं तरी ते शेवटपर्यंत टिकेलच याची शाश्वती शास्त्र सांगत नाही. महाराज म्हणतात एकदा का पुण्य संपलं की पावटी सरून जाते, मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा त्यांना आपली पुण्य संपले की इंद्र जरी असला, ब्रह्म जरी असला तरी जागा सोडावी लागते. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया दोघाती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया दोघाती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया दोघाती, पुण्यक्षया तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला की त्या देवांना सुद्धा आपल्याला अधोगतीला जावं लागतं. ही दैवत आहेत, पण या देवतांना मर्त्य देव म्हणतात, म्हणजे त्यांना सुद्धा मरावं लागतं, खाली यावं लागतं. नंबर 3 नित्यदेव. काहीतरी नित्यदेव, त्या नित्यदेवतांमध्ये पंचायतन सांगितलेले आहेत. 5 देव नित्य आहेत. गणपती बाप्पा पहिल्या नंबरला आहे, भगवान महादेव दुसऱ्या नंबरला आहे, शक्ती माता तिसऱ्या नंबरला आहे, सूर्यनारायण आणि भगवान विष्णू. हे पंचदेवता 5 देवता नित्य आहेत, ज्यांना आपण नित्याने स्मरण केलं पाहिजे. मग कोणी गणपतीची पूजा करत असेल त्याला गणपत्य म्हणतात, कोणी भगवान महादेवाची पूजा करत असेल त्याला शैव म्हणतात, कोणी शक्तीची पूजा करत असेल त्यांना शाक्त म्हणतात, कोणी भगवान विष्णूची पूजा करणारा असेल त्याला वैष्णव म्हणतात. आणि अशा ह्या सर्व देवतांमध्ये दररोज दिसणारा देव म्हणजे सूर्यनारायण, ज्याला आपण दररोज पाहू शकतो. तो सकाळी पश्चिमेला उगवतो आणि संध्याकाळी पूर्वेला. बरोबर ना? मग तुमच्याकडं काय वेगळा उगवतं का? कोणीला बिल्डिंगी जास्त झाले, बंगले जास्त झाले म्हणून तो पश्चिमेकडून उगवतो आणि पूर्वेला जातो, असं काय आहे का? नाही नाही, पूर्वेलाच उगवणार आणि पश्चिमेलाच मावळणार. तो दररोज पूर्वेला उगवतो, दररोज पश्चिमेला मावळतो, दररोज दिसणारा देव आहे. पण किती जण आपण त्याला नमस्कार करतो हे आत्मचिंतन करण्याचा प्रश्न आहे. किती जण दररोज त्याची पूजा करतात, किती जण त्यांना अर्घ म्हणजे पाणी देतात, किती जण त्यांना नमस्कार करतात. दररोज दिसणारा देव आहे पण आपण त्यांना मानत नाही. हा तुमचा आमचा मूर्खपणा. विठ्ठला 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 विठ्ठला. या देवतांना नित्य देव म्हणतात, म्हणजे जे नित्याने त्याची पूजा केली पाहिजे. आणि नंबर 4 नैमित्तिक देव. काहीतरी निमित्त म्हणून ज्या देवाला पूजलं जातं त्या देवतांना नैमित्तिक देव म्हणतात. मग आज आपण ज्या देवताची पूजा करायला इथं उपस्थित झालेलो आहोत तो नैमित्तिक प्रकारामध्ये मोडणारा नैमित्तिक देव म्हणजे सत्यनारायण. त्याची दररोज पूजा करत नाही, काहीतरी निमित्त आपण शोधतो आणि त्या निमित्ताने त्या देवताची पूजा करतो, त्याला नैमित्तिक देव म्हणतात. म्हणजे काय करायचं? वास्तुशांती निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा. मुलाचं लग्न झालंय, लग्नाच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा. पुढं एखादा काम झाला असेल त्या कामाच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा. पुढं म्हणजे काहीतरी. आता मला काय मी अजून सत्यनारायणाची पूजेला बसलो नाही कारण की मला तो अधिकार नाहीये. कारण की जोडीला कोणतरी लागतं, अजून जोडीदार भेटली नाही त्याच्यामुळे तिथपर्यंत पोहोचलो नाही. म्हणजे तुम्ही ज्यांनी ज्यांनी सत्यनारायणाची पूजा केली
त्यांना त्याला माहिती आहे की कोणत्या कोणत्या निमित्ताने सत्यनारायणची पूजा करतात. आज सुद्धा या ठोंबरे परिवाराने त्या निमित्ताने त्या सत्यनारायणाची पूजा केली. बर महाराज, आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. आम्ही त्या सत्यनारायणाची पूजा करतो, तो देव आहे कसा? असा प्रश्न ज्या वेळेला आलेल्या लोकांनी तुकाराम महाराजांना विचारला, तेव्हा तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण करी सर्व मनोरथ, सर्व करी सर्व करी सर्व सर्व करी पूर्ण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, इथे अलंकार शोभती सकळ, इथे अलंकार शोभती सकळ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. महाराज म्हणतात तो भगवान सत्यनारायण कसा आहे? सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. नारायण दाता सत्य संकल्पाचा कसा आहे? तो नारायण, तो दाता आहे, पण कोणाला देतो? जो सत्याचा संकल्प करतो त्याला तो देतो. आणि मग काय देतो? पूर्ण मनोरथ सर्व करतो, सर्व पूर्ण त्याचे मनोरथ करतो, असा तो दाता सत्याचा दाता आहे. बरं तो कसा आहे? नारायण भगवान, भगवान विष्णू म्हणजेच नारायण, तो दाता आहे म्हणजे देणारा आहे. त्याच्याकडं दातृत्व हे भाव आहे. आता या जगामध्ये देणारे भरपूर जण आहेत, जे देत असतात. अशी देणारे बरीचशी मंडळी या जगामध्ये आहेत. पण काही काही जण देत असताना अगोदर काहीतरी घेतात आणि नंतर देतात. पण 7 गोष्टींचा जर विचार केला, शास्त्र सांगतो, तर त्या 7 गोष्टी जगाला जे काही देतात ते फुकट देतात. 7 गोष्टी आहेत. रवी चंद्रो घना वृक्षा
नदी गावच्च सज्जना येथे परोपकाराने देवे युगे निर्मिता. रवी, चंद्र, घन, वृक्ष, नदी गावच्च सज्जना येथे परोपकाराय देवेने युगे निर्मिता. देवाने या 7 गोष्टी या जगामध्ये देण्याकरता निर्माण केलेल्या आहेत. सगळ्यात प्रथम रवी म्हणजे नावाचा कोणी नाही. काही जणांचं नाव रवी असतो पण देण्याच्या बाबतीमध्ये एकदम चिकूट असतो. बरं, मी कोणाचं इथं काही सांगत नाही. रवी म्हणजे देणारा. रवी या शब्दाचा अर्थ सूर्य. रवी म्हणजे कोण? सूर्य. सूर्य काय देतो? प्रकाश देतो. बरं, त्या प्रकाश देण्याच्या माध्यमातून आपल्याकडून काय घेतो? कधीतरी तुम्ही सूर्यनारायणाने आपल्याला आपल्या नावाचं बिल पाठवलंय का? ओ विनीत महाराज, एवढ्या एवढ्या वर्षापासून एवढे तुम्ही माझं प्रकाश घेता, प्रकाशाने तुम्ही लाईट वापरता, एवढं बिल झालंय, एवढं बिल माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा, असं सूर्य मागतो का? मागणारे MSCB वाले आहेत, ते त्याच्याकडून घेतात ना आपल्याकडून मागतात. देणारा तो फुकट आहे. सूर्य देतो, पण देण्याच्या बाबतीमध्ये जरी देत असला तरी तो काही घेत नाही. काय करतो? प्रकाश देण्याचं काम करतो, नाही का? सूर्य अधिष्ठिली प्राची, तो काय करतो? जगाला प्रकाश देण्याचं काम करतो. पैसा घेत नाही, काही घेत नाही, देतो ते फुकट देतो. सूर्य देतो. रवी 2 नंबरला चंद्र. चंद्र सुद्धा काय करतो? चंद्रामृत देण्याचं काम करतो. आज पौर्णिमा आहे, पण मागच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण पाहिलं की प्रत्येकाने आपल्या दारामध्ये, आपल्या अंगणामध्ये चूल मांडली, चुलीवरती टोप ठेवला, टोपामध्ये दूध टाकला, आणि जोपर्यंत चंद्राची प्रतिबिंबता त्याच्यामध्ये पडत नाही तोपर्यंत तो दूध आपण घाटलत बसलो. का? कारण की त्या कोजागिरीच्या दिवशी तो चंद्र आपल्याला अमृत देतो, चंद्रामृत. आणि तो चंद्राचं काम अमृत देणं आहे. चंद्र काय करतो? प्रकाश देण्याचं काम करतो. रात्रीच्या वेळेला जर आज पौर्णिमा आहे बघा, आज आपल्याजवळ लाईट जरी नसली तरी आपण रस्त्याने निघालो तर आपल्याला पुढचा रस्ता दिसतो. का? कारण की तो चंद्र परिपूर्ण दशेला प्राप्त झालेला असतो. एक दिवशी तो पूर्ण असतो, एक दिवशी तो नाहीसा असतो. याला प्रमाण आहे, या चंद्राने बृहस्पतीची पत्नी तिची छेडछाड केली, त्याच्यामुळं या चंद्राला शाप लागला. हे चंद्रा, तुझी अवस्था काली पडणार. तू जसा आता परिपूर्ण तेजाने प्रगट झालेला आहे, पण माझा छळ केला म्हणून काय केलं? त्या चंद्राला शाप दिला की तू काळा भवशील. चंद्र झाला काळा, चंद्र काळा झाला. आता पश्चाताप झाला, जे मी केलं ते चुकी, म्हणून जीवनामध्ये पश्चाताप माणसाला झाला पाहिजे. मग काय करावं? तो चंद्र साधना करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता पंढरपूरला आला. तो चंद्र काय केला? अनुष्ठान करण्याकरता भीमा काठावरती पुंडलिकाच्या आश्रमाच्या शेजारी अनुष्ठान करण्याकरता आला. त्या ठिकाणी त्याने अनुष्ठान केलं आणि म्हणून त्या नदीला चंद्राचा आकार आला, म्हणून तिला चंद्रभागा हे नाव पडलं. म्हणून तिला नाव काय पडलं? चंद्रभागा. तिथं अनुष्ठान केलं, देव प्रसन्न झाला. आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाने सांगितलं, अरे बाळा, कशा करता अनुष्ठान? कारण की आपण जे काही कार्य करतो ती इच्छा धरून करत असतो, आणि त्या इच्छे म्हणून काय केलं जातं? आपण काय करतो? तो कार्य करत असतो, काम करत असतो, अमुक करत असतो, तमुक करत असतो. जे काय करतो तो आपण इच्छा धरून करत असतो. कशा करता अनुष्ठान केलं? कशा करता केलं म्हणजे, महाराज पांडुरंगा, अहो अशी चूक घडली, शाप दिला, परिपूर्ण तेजस्वी होतो, परंतु आता काळा झालोय. आता काय केलं पाहिजे? आता पहिल्यासारखं मला रूप आलं पाहिजे, पहिल्यासारखं मला तेजस्वता आली पाहिजे. मग मी काय करावं? काही नाही. चंद्राला आता दिलेला तो शाप होता, पण शाप मागे घेता येत नाही. आता तो दिलेला शाप आहे त्याला उशाप म्हणून सांगितलं, एक काम कर, एक दिवस तू पूर्ण राहशील आणि एक दिवस तू काळा होशील. महिन्याचे 30 दिवस असतात. प्रतिपदेला पहिल्या दिवसापासून चंद्राची कला काय होते?
एक एक कला वाढत जाते. पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्ण होतो. पौर्णिमेच्या नंतर उद्यापासून त्या चंद्राची एक एक कला कमी होत जाईल आणि 14 दिवसानंतर अमावस्येच्या दिवशी तो पूर्णपणे काला होतो. काला म्हणजे अमावस्या, जो दिसत नाही त्याला म्हणतात अमावस्या आणि पौर्णिमा. असा हा दिवस म्हणजे चंद्राचं कार्य. मग चंद्र काय करतो? रात्रीच्या वेळेला प्रकाश देण्याचं काम करतो. रवी चंद्रो घनाहा, घन म्हणजे काय करतात आणि ढग पाऊस देतात आपल्याला. आता गरज नसताना सुद्धा पडतो. शेतकऱ्यांची बरीचशी पिकं फुकट गेलेली आहेत. याला एक कारण आहे. मायबापानो, मनापासून विचारा, अंतःकरणाला प्रश्न करा की आता खरी पावसाची तुम्हा आम्हाला गरज आहे का? अजिबात नाही. 7 महिने बरोबर झाले. आज 5 तारीख, बरोबर 6 एप्रिलला पाऊस चालू झाला होता. आज 7 महिने झाले, पाऊस अजूनपर्यंत पडतोय. याला कारण काय असेल? मनाला विचारा. जगामध्ये पाप वाढलंय, पाप, आणि पाप वाढलंय त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडू नये त्या गोष्टी घडतात. तुम्ही बघा, अशी काही घटना जर घडायची असेल, विध्वंस व्हायचा असेल, तर अगोदर काही दुःचिन्ह निर्माण होतात जीवनामध्ये. बघा, जगामध्ये पाहायला भेटतात दुःचिन्ह. ही सगळी दुःचिन्ह आहे. ही सगळ्या गोष्टी घडतात. समजायचं पृथ्वीचा नाश होणार आहे. एक दिवशी का होईना पृथ्वीचा नाश होणार, पण तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत, आपल्याला तो बघायला भेटणार नाही. अजून कितीतरी कल्पच्या कल्प जातील. आतापर्यंत फक्त कलीने डोकावलेलं आहे, असं डोकावलेलं आहे. अजून एंट्री नाही केली कलियुगाने. कलियुगाने फक्त काय केलेलं आहे? अशी फक्त आतमध्ये डोकावून बघलंय काय काय चाललंय. तेवढ्या मुलं हा प्रसंग एवढा घडत असेल, पुढं काय काय होईल याचा विचार आपणच करायचा आहे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे. घन काय करतात? आपल्याला पाऊस म्हणजे ढग काय करतात? पाणी देण्याचं काम. रवी चंद्र घना, वृक्ष सावली देतात, फळं देतात, फुलं देतात. आणि याच्या बदल्यामध्ये आपल्याकडून किती पैसे घेतात? अजिबात नाही. घेणारे फुलवाले आहेत, घेणारे फलवाले आहेत. ते फुकट देतात, पण आपल्याला ते फुकट आणि काय करत असतात? देत असतात. फुकट ते देतात, पण पैसा आपण त्यांच्या जीवावरती कमवतो. रवी चंद्रो घना वृक्षा, नदी जगाला पाणी देते. जेवढे जेवढे बाजूला घरं असतील, शेतं असतील, त्या शेतांना हिरवळ करण्याचं काम नदी करते. घना वृक्षा नदी. गावच्च सज्जना, गावच्च म्हणजे गाय. या जगामध्ये गाय दातृत्ववान. गाय आपल्याला काय करते? दूध देते. गाय आपल्याला गोमूत्र देते. गाय आपल्याला शेण देते. अशा बऱ्याच गोष्टी गाय आपल्याला देत असते, बदल्यामध्ये काही घेत नाही. आणि शेवट या जगामध्ये सज्जन माणसं जगाला देत असतात, बदल्यामध्ये काही घेत नाही. ही 7 जणांची यादी आहे. हे 7 मध्ये देवाचं नाव कुठंच लागत नाही. कुठं देवाचं नाव आहे? तुम्ही तर सांगितलं त्याच्यामध्ये दातृत्व हा गुण आहे. देव त्याला म्हणावं. ज्ञानोबाराय सांगतात, ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून भगवंतू जाण. त्याला देव म्हणावं. ज्याच्याकडं यश आहे, ज्याच्याकडं श्री आहे, ज्याच्याकडं दातृत्व भाव, म्हणजे ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये वास करतात त्याला देव म्हणतात. तुम्ही या अभंगामध्ये त्याचा दातृत्व हा गुण सांगितलेला आहे, पण देवाचं नाव दिलं नाही. प्रश्न असा आहे, देव देतो पण अगोदर घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. देव देतो, दातृत्व पण त्याच्याकडे आहे. बऱ्याच जणांना दिलं. मला पुढे जायचंय, मला त्याचा भाव सांगायचा असा आहे. आतापर्यंत ह्या 7 लोकांनी आमच्याकडून काही घेतलं नाही आणि काही आणि नाही घेतलं तरी आम्हाला त्यांनी दिलं. मग आता तुम्ही एकीकडं दोन्ही बाजूने म्हणजे काय, तुम्ही डबल ढोलकी सारखी तर नाही ना. अगोदर तुम्ही सांगितलं ही 7 लोक काहीच घेत नाही आणि आम्हाला देतात, आणि आता सांगताय हा देव तुम्ही आम्हाला काहीतरी आपल्याकडून घेतो आणि त्याच्यानंतर देतो. हो हो, देव घेतो आणि तेव्हाच तुम्हा आम्हाला देतो. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी तो उदार. तो उदार आहे, देणार आहे. आपल्याकडून तो काहीतरी घेतो. मग महाराज काहीतरी घेतो म्हणजे आमच्याकडून पैसे घेतो का? काहीतरी घेतो देण्याच्या बदल्यामध्ये, म्हणजे आमच्याकडून नक्की काय घेतो? असा प्रश्न ज्या वेळेला विचारला, हरिबुवा सांगा काय घेतो तो? काय घेतो? विठ्ठला 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 विठ्ठला. अंतरीची घेतो गोडे पाहे जोडे भावाचे,
पाहे जोडी भावाचे पाहे जोडी भावाचे भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची अंतरीची घेतो गोडी घेतो घेतो महाराज तो काहीतरी घेतो पण काय घेतो अंतरीची गोडी घेतो पाहे जोडी भावाची तो तुमच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे आणि जसा भाव आपला आहे तसा तो देतो विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 देवा कारणे भावत सात देवा करणे भावत मात जावे न लगे फार से वित्ता जावे न लगे फार से वित्ता झाले का चित्त तरी बहुता झाले का चित्त तरी बहुता एवढ्यासाठी नका करू वाता हात का 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 देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त पैसा वगैरे त्याला काही द्यावं लागत नाही तो तुम्हा आम्हाला देतो दातृत्व हा त्याच्याकडं भाव आहे पण महाराज म्हणतात तो देत असताना आपल्याकडून अगोदर तुम्ही सांगितलं काहीतरी घेतो मग तो काय घेतो तुमच्या अंतकरणामधला भाव घेतो मग निसीम भाव उल्हासे मज आरपावयाचे मिसे फलू आवडे तरसे भलतयाचे हो महाराज म्हणतो तो आपल्याकडून घेतो आपल्या घरी पाहुणा येतो पण कोणाच्या घरी भगवंत पाहुणा येतो कोणाला देतो महाराजांनी आणखी एक उदाहरण सांगितलं प्रमाण दिलं पै भक्ती एक मी जाणे तेत साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भरतया आम्ही भावाचे पाहुणे आम्ही कोणाच्या घरी पाहुणा जातो जो मला भावनेने भजतो जो माझी भावनेने पूजा करतो मला निस्सीम भावाने शरण जातो मी त्याला प्राप्त होतो विठ्ठला विठ्ठल 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 ओ महाराज नक्की भावयुद्ध अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने देवाचं भक्ती केल्याच्या नंतर त्या देवाने तुम्ही सांगितलं तो दाता नारायण सत्य संकल्पाचा देणारा आहे तुम्हाला काही माहिती आहे का काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की त्या भगवंताने आपल्याला भावशुद्ध अंतकरणाने त्याला स्मरण केल्याच्या नंतर त्याला त्या भगवंताने त्या भक्ताला काहीतरी दिलंय अशी काही उदाहरणं आहेत का दोन उदाहरण आपल्या मुद्द्याची सांगतो आणि पुढे चालतो दोन उदाहरण आहेत उत्तानपाद नावाचा राजा उत्तानपाद नावाचा राजा आणि त्या राजाला दोन राण्या होत्या एकीचं नाव हा सांगा सुरुची आणि एकीचं नाव सुनीती हा सुरुची आणि सुनीती सुनीती दोघी आणि काय होत्या राजाच्या राण्या होत्या पण एक आवडती होती एक नावडती होती असंच असतं आता त्याचा मला अनुभव नाहीये पण ज्याच्या ज्याच्या दोन असतात किंवा दोन आहेत त्यांना विचारा काही काही जणी खूप चांगल्या राहतात पण मोस्टली दोघी जणी असल्या की सवत मस्तर जास्त असतो दोघी जणी असल्या की सवत मत्सर जास्त असतो पहिल्यापासून सवत मत्सर सुनेत्री आणि सुरुची आणि सुनीती या दोघींचं सवत मत्सर सुनीतीला घराच्या बाहेर आणि सुरुची राजाच्या बरोबर राहायची वैभव भोगायची परिणाम खेळता 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 काही मुलांनी प्रश्न विचारला ध्रुव बालाला हे ध्रुवा
तुझ्या पप्पाचं नाव काय? असंच विचारतात ना. तुझ्या बापाचं नाव कर. पोऱ्या जर डॅम्बिस असेल ना बघा, डॅम्बिस कर. तुझ्या बापाचं का नाव? बापाचा या शिकवले का तुझ्या बापासने? पोरगा करतो नाव. दोष कोणाला लागतो? वडिलांना. वडील आणि आपल्याला काही चुकीचे मार्ग शिकवतात का? नाही शिकवत. आणि चुकीचे मार्ग जे शिकवत असेल ते वडीलच नसतात. वडील चांगलाच मार्ग शिकवतो ना मुलाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, मुलांवरती चांगले संस्कार करणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. आई वडील चांगले असतील तर मुलं आपोआप चांगली होणारच आहेत. आई वडील परमार्थ करणारे असतील तर मुलं आपोआप परमार्थ करणार आहेत. येतं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमटी. आई वडील म्हणून सर्वात महत्वाची जिम्मेदारी जर कोणावरती असेल, मुलं चांगली व्हावी तर ती सगळ्यात जास्त आई वडिलांवरती आहे. आई वडील चांगले पाहिजेत. आई वडील परमार्थ करणारी असावी. आई वडील वडीलधाऱ्यांचा आदर करणारी असावी. आई वडील आपल्या म्हणजे आई वडिलांची सेवा म्हणजे आजी आजोबांची सेवा करणारी असावी. तर मुलं सुद्धा तेच करतील. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा करत नसलो, आपण बंगल्यामध्ये राहत असलो ना, आई जर जुने घरामध्ये राहत असेल तर समजा आपले दिवस पण तेच येणार. आपली सुद्धा मुलं आपल्याला घराच्या बाहेर काढणार. का? कारण की आपणच आपल्या आईला आपल्या वडिलांना घरामध्ये ठेवलं नाही तर आपली मुलं सुद्धा काहीतरी का होईना कधीतरी आपल्याला घराच्या बाहेर काढतील. हे होणार. हा चक्र आहे. कर्म घडत राहणार. तसं येणार भोगायला. म्हणून मी हे सांगत होतो की आपल्या आई वडिलांवरती खूप महत्व आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत. चांगले संस्कार केले पाहिजेत. पण ते चांगले संस्कार कधी करायचे असतात? जेव्हा मुलं लहान असतात ना, लहान, तेव्हाच त्या लहान मुलांवरती चांगले संस्कार करायचे असतात. लहान असताना. मोठे झाल्यावरती तुम्ही त्याला किती काही शिकवा, तो हाताच्या बाहेर. काही जण माणसं आम्हाला कधी कधी सांगतात, काय करू महाराज, आमचा पोऱ्या आमच्या हाताच्या बाहेर गेला, अशी कधी कधी सांगतात. का? आता काही केलं तरी पण आता काय त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. बदल कधी करायचा असतो? त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर तो लहानपणामध्ये बदल करायचा असतो, नाही का? खूप गोड एक उदाहरण तुम्हाला सांगतो, नाही का? कुंभार असतो बघा, कुंभार. कुंभार काय करतो? मडके घडवतो. मग कुठले मडके घडवतो? कुठली माती घेतो? जी माती ओली असेल ना, ती ओली माती काय करतो आणि त्या गाड्यावरती ठेवतो, चाकावरती ठेवतो. तो चाक फिरवतो आणि त्याच्यावरती त्याला काय करतो? पाहिजे तसा आकार देतो. कुठल्या मातीला आकार देता येतो? ज्या मातीला, जी माती ओली आहे त्या मातीला आकार देता येतो. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. गटागटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. गटागटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे. तुझ्या विना ते कोणाला कळे. कुणामुखी तू देसी डोळे, कुणामुखी अंगार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते
कोणा नकळे कुणा मुखी तू देसी लोणी कुणा मुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा. म्हणून आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. मुलांकरता प्रॉपर्टी कमवलीच पाहिजे, पण त्या प्रॉपर्टीच्या बरोबर त्यांच्यावरती चांगले संस्कार देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. बघा, प्रसंग तुम्हाला सांगतो. रेमंड कंपनीचा मालक सिंगानिया मुलांकरता प्रॉपर्टी कमवतच राहिला, पण मुलांवरती चांगले संस्कार देण्याचं विसरून गेला. दररोज इकडं मीटिंगला तिकडं मीटिंगला, हे कमाव ते कमाव धावत राहायचा. पैशा करता रात्रंदिवस धावला, परंतु ज्या वेळेला जेवढी कमवलेली अब्जवतीची प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी ज्या वेळेला त्याने मुलाच्या नावावरती केली, तेव्हा त्या मुलाने एवढे अब्जवती कमवलेल्या बापाला प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली रे झाली घराच्या बाहेर काढलं. का काढलं? कारण की त्या बापाने पैसा कमवला, पण मुलांना चांगले संस्कार दिले नाही. म्हणून जीवनामध्ये एक करा, आपल्या मुलांना डॉक्टर बनवाच, वकील बनवाच, इंजिनियर कराच, आपल्याला वाटेल त्या पदव्यांपर्यंत मुलांचं शिक्षण द्या, पण ते देत असताना मुलांवरती चांगले संस्कार करणं हे तुमचं आमचं अति कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य आहे, आपण ते केलं पाहिजे, करावं, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. त्या ध्रुव बालावरती आईने चांगले संस्कार केले होते. सहज विचारलं, ओ तुमचे पप्पाचं नाव सांग. इथं आपण होतो. वडिलांचं नाव काय? इथं आपण होतं. आता त्याला माहितीच नव्हतं, कारण की गावाच्या बाहेर होता ना, घरामध्ये नव्हता, एंट्री नव्हती. सहज सांगितलं. आई जवळ धावत आला. आईने आईला प्रश्न विचारला, आई माझ्या बाबांचं नाव काय आहे? आई गहिवरली. आतापर्यंत ह्या मुलाने हे नव्हतं विचारलं, पण आज त्याने ते विचारलं. आता त्या मुलाला खरं सांगणं हे त्याचं आईचं कर्तव्य आहे. आईने सांगितलं, ह्या गावचा जो राजा आहे ना, राजा उत्तानपाद, तो उत्तानपाद तुझा वडील आहे. हे ऐकलं आणि तसाच धावत ध्रुव बाळ उत्तानपादाच्या जवळ गेला. भर सभेमध्ये उत्तानपाद सिंहासनावरती बसलेला आहे आणि सिंहासनावरती बसलेला असताना बाबा अशी हाक मारली. मुलांनो, एक विनंती आहे, बापाला काही लागत नाही, आईला काही लागत नाही, फक्त आईला आणि वडिलांना एकच लागतं, माझ्या मुलाने मला प्रेमाने हाक मारावी, ही फक्त त्यांची इच्छा असते. दुसरं काय लागत नाही. तुम्ही त्यांच्याकरता काही कमवा, त्यांना कपडे घ्या, त्यांना साडी घ्या, त्यांना लुगडा घ्या, ही आई वडील अपेक्षा करत नाही. फक्त आई वडील एकच अपेक्षा करतो, माझ्या पोराने मला प्रेमाने हाक मारावं, आई बाबा एवढं बोलावं, अशी अपेक्षा असते. बस, दुसरं त्यांचं काही नसतं. परिणाम, बाबा म्हणून हाक मारले, मुलाला धरलं आणि मांडीवरती बसवलं. परिणाम, कोणीतरी पोरगा मांडीवरती बसलाय, बघतो तर कोण? माझ्या सवतीचा आणि तो सुनीतीचा मुलगा माझ्या या बापाच्या मांडीवरती बसतोय, म्हणजे नक्कीच आता प्रॉपर्टीला हिस्सा वाढणार. म्हणजे बापाच्या जवळ आला. आतापर्यंत जुन्या घरामध्ये राहत होता, आता आलो इकडे यायला लागला, ते पण मांडीवरती बसला, म्हणजे आता याच्यामध्ये भिंत टाकायला लागणार. मनामध्ये विचार बदलला. त्या क्षणाला धावत आले आणि त्या भर सभेमध्ये बसलेल्या उत्तानपादाच्या मांडीवरनं ध्रुव बालाला उचललं आणि खाली आपटलं. ए ध्रुवा, ही मांडी तुझी नाहीये, या मांडीवरती बसण्याचा अधिकार फक्त माझ्या उत्तमला आहे, माझ्या मुलाला आहे, माझ्या मुलालाच फक्त बसण्याचा अधिकार आहे. रडला आणि रडत तो मुलगा आई जवळ गेला. आईला सांगितलं, जो प्रसंग झाला तो पूर्ण प्रसंग आईला सांगितलं. आई, मांडीवर बसलो होतो बापाच्या, पण मला त्या आईने मांडीवरती नाही बसून दिलं, हाकलून लावलं, रडायला लागला. आईने सांगितलं, हे बाबा, ही मांडी नश्वर आहे,
वडिलांची मांडी आज आहे तर उद्या नाही. अशा जागेवरती बसण्याकरता प्रयत्न कर ज्या जागेवरनं तुला कधी कोणी उठू शकत नाही. अशी जागा निवड. मग ही जागा कुठे भेटेल? ही जागा जेव्हा तू देव आपलासा करशील ना तेव्हा भेटेल. लहानसा मुलगा त्या क्षणाला सर्वस्वाचा त्याग केला, जंगलामध्ये गेला आणि भगवंताचं भजन करायला लागला. भगवंत प्रगट झाला आणि विचारलं, हे लहानशा बाळाची, लहान मुलगा भजन करतोय? इथं लोकांची 70 झाली तरी पण गावातल्या गावात कीर्तनाला लोक येत नाही, कुठं भजनाला जात नाही. गावातल्या गावात काही लोक एवढी पापी असतात की सप्त्याला सुद्धा विरोध करतात. आणि यो 7 वर्षाचा एवढा लहान 6 वर्षाचा मुलगा भजन करतो. बरं, आतापर्यंत मला एवढं ठीक होतं, दुसऱ्या लोकांनी परमार्थाला विरोध केला तर काय वावगं ठरणार नाही. बोलतो ऑन रेकॉर्ड, बुवा लोक पण विरोध करतात सप्त्याला. नाही करून देत जागेमध्ये सप्ताह. दुर्दैवत आहे. म्हणजे समजायचं आतापर्यंत त्याला काहीच कळालं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. एवढे वर्ष झाली यांना कळत नाही परमार्थाची, देवाची प्राप्ती करावी, आणि या लहान बालाला कळतं परमार्थ करावा, भक्ती करावी. हो देवा, बापाच्या मांडीवरती बसलो होतो. मांडीवरनं आईने ढकलून टाकलं. माझ्या आईला सांगितलं, आईने सांगितलं, हे ध्रुवा, अशा जागेवरती बस ज्या जागेवरनं तुला कधी उठवणार नाही. लहानशा अशा ध्रुवाला भगवंताने काय केला? आढळपदी बाळ बैसविला धूर. वा, आढळपदी बाळ बैसविला धूर. अढळपदी बाळ बैसविला धूर. अढळपदी बाळ बैसविला धूर. चिराचा सागर उपमान्यो. चिराचा सागर उपमान्यो. चिराचा सागर उपमान्यो. शिराचा सागर उपमान्यो. आढळपदी बाळ बैसविला धूर. चिराचा सागर उपमान्यो. आढळपदी सागर उपमान्यो. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. शिराचा सागर उपमान्यो. शिराचा सागर उपमान्यो. अढलपदी बाळ बैसविला ध्रुव. देवाने अशा जागेवरती बसवलं. आज ग्रह तारे सगळे फिरतात, पण ध्रुव तारा कुठे हो? ध्रुव तारा पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, दक्षिणेला कुठे आहे सांगा? हे कुठेतरी हे करायचं आम्हाला, हे कुठेतरी उत्तरेला ध्रुव तारा आपल्याला पाहायला मिळतो, जो आढळ आहे. ध्रुवाची जागा कधीच बदलत नाही. सगळ्या तारांची जागा बदलते, पण भगवंताने त्याला दिलेला तो दान आहे, त्याला आढळपदी बैसविला ध्रुव. दुसरं उदाहरण दिलं, क्षीराचा सागर उपमन्यू. उपमन्यू बाळ दाकुटे लहान होतं, दररोज आईकडून दूध मागायचं, पण दारिद्र्य अवस्था असल्या कारणाने दूध कुठून देणार, दररोज कुठून आणणार. म्हणून आई काय करायची, पिठामध्ये पाणी टाकायची आणि ते पिठातलं पाणी दूध म्हणून मुलाला पाजायची. करता 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 दररोज तो दूध प्यायचा, प्रसन्न व्हायचा. माहिती नव्हतं ना ओरिजिनल काय आहे, खरं दूध काय आहे. दररोज प्यायचा. करता 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 9 वाजायला आले. परिणाम झाला असा की तो एक दिवशी रस्त्याने चाललेला आणि रस्त्याने जात असताना कोजागिरी पौर्णिमा होती. कोजागिरी पौर्णिमा होती आणि त्या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या निमित्ताने गावामध्ये सगळीजण एका मध्यस्थ ठिकाणी हनुमंत मंदिर म्हणा, विठ्ठल मंदिर जिथं असेल तिथे सगळी एकत्र जमलेली होती. भला मोठा
पाटेला, त्या पातेल्यामध्ये मगाशी सांगितलं दूध आणि ते चंद्रामृत जोपर्यंत त्याच्यामध्ये पडत नाही तोपर्यंत त्यांचा मस्त कार्यक्रम चालू होता. परिणाम असा झाला, रस्त्याने जात असताना काहीतरी कार्यक्रम चालू आहे म्हणून तो थांबला. बघतो तर काय, सगळीजण दूध पितात म्हणून त्याला सुद्धा काय केलं, उपमन्यूला फटाफट जातो, उपमन्यूच्या हातामध्ये काय केलं, तो दुधाचा ग्लास दिला. ओरिजिनल दुधाचा ग्लास, चंद्रामृत त्याच्यामध्ये होतं, काजू बदाम मस्तपैकी जे काय पाहिजे ते एकदम तो दूध पण बघा साधा नसतो, त्या दुधाला जाम चव असते. आणि तो दूध 7 वाजल्यापासून काय करतो आपण, टोपामध्ये ठेवतो, तो घट्ट मस्तपैकी माव्यासारखा होत आला की त्याच्यामध्ये चंद्रामृत पडतं. एवढा चांगला त्याला आणि सुगंध येत होता, एवढी चांगली त्याला चव होती. पिला आणि पिल्याच्या नंतर त्याने सांगितलं, हे दूध असं नसतं, कारण की मी दररोज दूध पितो, माझी आई मला दररोज दूध पाजते, माझ्या घरचा दूध वेगळा लागतो आणि तुम्ही आज मला दूध पाजलाय तो असा या चवेचा नाही आहे, तुमचा दूध खोटा आहे, डुप्लिकेट आहे. कोणाला सांगतो, ओरिजिनल पितो त्याला सांगतो. त्याने सांगितलं, हे बाळा तुला अजून ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय हे समजलं नाही, आणि जर समजला असता तर तू 50-50 हजार देऊन बोलवला नसता. हो, नसता बोलवला. गावदेवीची पूजा आणि अभंग समाचरणा दृष्टी मला मेलत लागत नव्हता. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल, उलट 50,000 घेऊन गेला. म्हणजे आम्हाला खऱ्याची जाणीव नाही, आम्ही खोट्यामध्ये त्या 30 सेकंदाच्या रील्स बघतो आणि त्यांच्यावरती बोलतो. ही जगाची रीत आहे, जग याच्यामध्येच गुंतलेलं आहे. खऱ्याला बाजूला ठेवतात आणि खोट्यालाच मानतात. जगाची रीत अशीच आहे, अशीच आहे जगाची रीत. अजून तुला ओरिजिनल काय कळालं नाही, आणि जर ओरिजिनल कळालं ना तर परत तो दूध तू पिणार नाही. जा आई जवळ आणि आईला प्रश्न विचार की आई, आतापर्यंत जर तू मला ते दूध देत होतं ते खरं होतं की खोटं होतं, ओरिजिनल होतं की डुप्लिकेट होतं, एवढं जाऊन फक्त विचार. आला घरी गेला, दुधाचं ओरिजिनल दूध पिलं होतं, त्याला ओरिजिनल दुधाची चव आता कळाली. पण घरी गेल्याच्या नंतर आईला प्रश्न विचारला, आई दूध दे दूध. आईने दररोज सारखं पीठ पाणी केलं आणि पाजलं. आईचा हात पकडला, आई खरं सांग, आज पौर्णिमा आहे, खरं सांग. म्हणजे कधी खोटं बोलू कधीच नाही, हा आज खरं सांग. आई आतापर्यंत मला जो तू हे दे दूध पाजत, समजला टाइम झाला, समजला. हो, शिट्टी वाजली की समजायचा टाइम झाला, हाराचा ताट पुढं आला की समजायचा आता महाराज आवरा, असं आता काही खुणा आम्हाला कळायला लागल्यात. ठीक आहे, चला. बर मग आई खरं सांग ना आई, की आतापर्यंत मला तू जे पाजलं ते दूध होतं का? आईने सांगितलं, हे शाना झालास तू, मला प्रश्न विचारलास. गुरु कोण भेटला तुला, गुरु? काही जण बघा ना असं विचारतात. कधीतरी आपल्याला असा प्रश्न, कधीच माणूस कोणी प्रश्न विचारला नाही, त्याने आपल्याला प्रश्न विचारला का आपण त्याला विचारतो, का रे बाबा तुला गुरु कोण भेटला, गुरु? तसं तुला गुरु कोण भेटला? आजपर्यंत एवढा मोठा झाला, मला कधी प्रश्न विचारला नाही, पण आज तुम्ही मला प्रश्न विचारला. कारण आता मला आई खरं काय आणि खोटं काय हे कळालंय. तू आतापर्यंत मला देत होती तो खोटं दूध होतं, आणि आतापर्यंत खोटं दूध पिऊन मी खरं मानलं, पण आज खऱ्याची मला चव कळाली, तेव्हा त्याची माहिती कळाली. मग परिणाम असं सांगितला, आपली अवस्थाच एवढी दुर्दैवी आहे की मी तुला दररोज दूध पाजू शकत नाही. मग काय करावं? आता त्या तसाच निघाला आणि त्या वाटीभर दुधासाठी त्या भगवंताची धावा केली, आणि त्या भगवंताच्या धावेमुळं, त्या दातृत्वपणा भगवंताच्या असल्या कारणाने भगवंताने काय केलं? क्षीराचा सागर उपमान्यो, क्षीराचा सागर उपमान्यो, क्षीराचा सागर उपमान्यो, क्षीराचा सागर
नदी बाळ वैसावेला हो धीराचा सागर उपमान्यो धीराचा सागर उपमान्यो विठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई विठोबा सत्य संकल्पाचा दाता नारायण 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 सर्व करी पूर्ण मनोव्रत सर्व करी पूर्ण मनोव्रत मनोव्रत येथे अलंकार शोभती सकळ येथे अलंकार शोभती सकळ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छिता ते भाव बळे फळ इच्छिता ते इच्छिते ते भाव भाव बळे फल इच्छिते ते भाव बळे फळ 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 भाव बळे फळ इच्छिते
भाव बळे फळ इथे जिची जेथे इथे जेथे येथे अलंकार शोभती सकळ येथे अलंकार शोभती सकळ कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ हा भगवंत नारायण हा दाता आहे, तो देणारा आहे, दातृत्व त्याच्यामध्ये भरलेलं आहे. परंतु तो कोणाला देतो? ज्याचे संकल्प सत्याचे असतात. जो सत्याचा संकल्प करतो त्यालाच तो देतो. अन्यथा सत्याचे संकल्प जर सोडले तर असत्याचे संकल्प करणारी माणसं भरपूर असतात. परंतु तो असत्याचा संकल्प करणाऱ्याला तो देत नाही, त्यांच्या मागे उभा राहत नाही. प्रत्येकाचे नाना प्रकारचे संकल्प असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतात. संकल्प म्हणजे इच्छा. तो भगवंत कोणाची इच्छा पूर्ण करतो? ज्याची इच्छा सत्याची असते, खरी इच्छा असते, आणि त्याचीच इच्छा तो भगवंत पूर्ण करत असतो. अनेकांच्या इच्छा पूर्ण केल्या, उदाहरणं झालेली आहेत. आता आपली सेवा 2 मिनिटांमध्ये मी संपवतो. ध्रुव बाळ उपमन्यू सत्याची इच्छा होती, पूर्ण केली. बरं, त्याचीच इच्छा पूर्ण करतो असा भगवंत नाही. एवढा दातृत्व भाव त्याच्यामध्ये भरलेला आहे. जर तो भक्त अनन्य भावाने भगवंताची भक्ती करत असेल तर त्या घरच्यांची सुद्धा इच्छा देव पूर्ण करतो. एवढा दातृत्ववान आहे. एकच उदाहरण सांगतो ना आपली सेवा संपवतो. 18 गुणिले 20 360 दिवस ज्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य अवस्था तो सुदामदेव. 18 विश्व दारिद्र्यामध्ये भरलेला होता. दुःख यातना भोगत होता. याला कारण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला चणे चोरले होते ना, ते चणे देवाने जर खाल्ले तर देवाला दुर्दैव भोगावं लागेल, दुर्दशा भोगावी लागेल. म्हणून देवाच्या हातामधून ते चणे घेतले आणि स्वतःने ग्रहण केले. एवढं मित्रामध्ये प्रेम असलं पाहिजे. एवढी मैत्री देवाची आणि त्याची चांगली होती. देवाला जर दारिद्र्य भोगायला लागलं, शाप दिला ना, जर कोणी माझे चणे खाईल तर त्याची अवस्था अशी होईल असा शाप दिला. म्हणजे जीवनामध्ये चोरी करणं पाप आहे, आणि जर ती चोरी केली, वाईट मार्गाने पैसा कमवला, तर त्याचे आपल्याला भोग हे भोगावे लागणारच आहेत. दारिद्र्य अवस्था सुदामदेवाच्या जीवनामध्ये आली. 18 विश्व दारिद्र्य भोगत होता. परंतु पत्नीच्या सुशीला देवीच्या मनामध्ये इच्छा झाली, अरे काय करायचं सुदामदेवा, बघा आज प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाचे बंगले झाले, आपली पण जरा पलावा लोडा बिडाला द्या थोडीशी. समजलं का तुम्हाला? म्हणजे आपण पण जरा सुगीचे दिवस आपले सुद्धा येतील. एक काम करा, देवाला जाऊन भेटायला जा. देवाला जरा त्याच्याजवळ जा, सुखदुःखाच्या गोष्टी त्याला सांगा, शेअर करा, सांगा त्याला, सुशीले तू बरोबर बोलतेस, पण देवाजवळ जाताना, गुरुकडं जाताना आणि राजाकडं जाताना खाली हात जाऊ नये असा नियम आहे. देवाच्या जवळ मंदिरामध्ये जर जात असो तर मंदिरामध्ये काहीतरी घेऊन गेलो पाहिजे, हा नियम आहे. उलट देवाने सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयाम योम्या भक्त्या प्रयश्यती. माझ्याकडे येत असताना तुम्ही काहीतरी घेऊन या, पाणी, फल, फूल, फळ काय असेल ते तुम्ही मला घेऊन या आणि मला समर्पित करा. मग आता देवाला भेटायला जायचंय, त्यातल्या त्यात तो राजा आहे आणि गुरु आहे आणि माझा मित्र आहे, काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. मग काय न्यायचं? काय नाही, 2-4 घरामध्ये हिंड, जे काय भेटेल ते मस्तपैकी डब्यामध्ये पॅक कर आणि मला दे, पार्सल दे, मी घेऊन जाईन देवाला. सुशीला देवी सकाळच्या प्रहारामध्ये 2-4 घरं हिंडली. आता मला तुम्ही सांगा,
लोक देतात ते चांगलं देतात की वाईट देतात? सकाळी पोहे पुणत होत्या बाया आणि पोहे पुणत असताना जे काही बाजूला निघत होते ते सगळे पोहे काय करायचे, एकत्र केल्यानंतर त्या प्रत्येकीने आणि काय केलं, ते पोह्याचे तुकडे झालेले पोहे असे एकदम देऊन टाकले. याचकाला आपल्या घरी आल्याच्या नंतर आपण उनी भाकर देतो का शिली भाकर देतो? महिला मंडळ बोला, महिला मंडळ बोला बोला बोला. नवीन नवीन आताच या संध्याकाळसाठी बनवलेली भाकर आपण संध्याकाळी कोणीतरी दरवाजामध्ये याचक आला, भिक्षुक आला, भिकारी आला, त्याच्या हातावरती ती ताजी भाकर देतो की कालची किंवा दुपारची सकाळची शिली भाकर देतो? मला सांगा. हा, तुमच्या पायाच पडतो मी. तुम्ही जर ताजी भाकर देत असेल ना, साष्टांग नमस्कार माझा तुम्हाला, साष्टांग नमस्कार. कारण की जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावी. सोपी व्याख्या सांगितले संतांनी. त्याच्यामध्ये पण तो भगवंत आहेच ना. आपली मैत्री श्रीमंताच्या बरोबर आहे, आपली मैत्री गरिबाच्या बरोबर नाही. मग गरिबाच्या मध्ये हृदयामध्ये काय देव नाही का? आपल्याला जेव्हा सर्वांमध्ये समभाव निर्माण होईल ना, तेव्हा भगवंताची प्राप्ती होईल. तोपर्यंत देव भेटणार नाही. आपली कॅटेगरी आहे, श्रीमंतांच्या बरोबर उठणं वाटणं असतं, श्रीमंताच्या बरोबर मोठ्यांच्या बरोबर चांगले माणसं दिसायला चांगला, मग कुरूप असलेला वाईट असलेला माणूस त्याच्यामध्ये काय देव नाही? त्याच्यामध्ये पण देव आहे. परिणाम मी सांगत हे होतो की 2-4 घरं हिंडून जे काय पोहे भेटले ते जमा केले. आता काय मीठ नाही ना, मसाला नाही, काय फोडणी देणार, तसेच पोहे, आणि न्यायला डब्बा पण नाही. मग आपल्याच पदराची काय केली, एक चिंदी पाडली आणि त्याचीच भुरगुंडी केली आणि देवाला सांगितलं घेऊन जा. देवाला, सुदाम देवाला सांगितलं घेऊन जा. सुदामदेव निघाला, पण भगवंताचं भजन करत चाललेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासु. भजन करत करत निघालेला आहे. देवाला समजलं माझा भक्त माझ्याजवळ येतोय. देवाला लगेच कळतं. अंतरीची घेतो कोडी, मगाशीच मी सांगितलं, अंतरकरणातला भाव पाहिला सुदाम देवाचा लगेच. आणि सुदाम देवाला त्वराने काय केलं, आपल्या राज्यामध्ये आणलं. राज्यामध्ये आणलं. द्वारपाल, मस्त महाल, खूप मोठा बंगला महाल आहे. आणि त्या द्वारपालाने अडवलं, ए कोण रे, कुठं चाललाय? कुठं चाललाय म्हणजे देवाला भेटायला आलोय, कृष्णाला, किसनाला भेटायला आलोय, किसनाला. ए तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? किसना बोलतो, अरे तो राजा आहे, राजा. त्याला लोक सगळी पाया पडतात, महाराज बोलतात, आणि तू डायरेक्ट विन्या बोलता. जे बोला तुझे हाड आहे का नाही? गमतीचा भाग सोडा. मग अरे तुम्हाला पहिलेचा इतिहास कुठं माहित आहे? चायपेक्षा किटली गरम. हो, तुम्ही आता त्याच्या जवळ आहात, त्याला विचारा आम्ही एकत्र कसं दिवस काढले ते. भले तू आता झाला असशील मोठा, पण आम्ही सगळेजणी बावीवर जायचो, लोकांचा आंब चोराचो. आम्ही सगळं एकत्र केलेलं आहे, लहानपण एकत्र घाललेलं आहे. मग फक्त त्याला जाऊन सांगा सुदाम नावाचा कोणीतरी सुदाम आया, एवढं जाऊन फक्त सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया. अरे द्वारपाले हो कन्हैया
दासी कह दो घर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब मित्र तुझा भेटायला आलाय, जा सांगून ये. एकाला दया उद्भवली, धावत धावत गेला. राजा सभा सिंहासनावरती सभेमध्ये बसलेले असताना आज गपचूप कानामध्ये येऊन सांगितलं, महाराज कोई सुदामा नाव का ब्राह्मण आपके लिए मिलने के लिए आया है. असं हो, आता मला जास्त हिंदी बोलता येत नाही म्हणून सांगत नाही. आता आमची गुलाम हिंदी आहे का. असू दे असू दे, आता जास्त नको, झाकली मुठ सव्वा लाखाची. हा मग तेरे को बैठने के लिए आया है. कोई तो सुदामा आपको बैठने के, अरे मिलने के लिए आया है, बैठने के लिए नहीं आया. असं आहे ते. बर, सुदाम नाव ऐकल्याबरोबर सिंहासनावरून उठला, धावत धावत गेलं. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. मिठी मारली, आणलं, अश्रूने पाय धुतले. कोणीच पाय धुवायला स्त्रिया आल्या नाही. हा प्रसंग आपण पाहिला. देवाच्या 16,108 पत्न्या होत्या. सगळ्यांना सांगितलं देव कृष्णाने भगवंताने की याचे पाय धुवायला या, पण कोणीच पाय धुवायला आला नाही. स्वतः देवाने अश्रूने पाय धुतले आणि चांगले चांगले वस्त्र विभूषणायुक्त अलंकार त्या सुदाम देवाला घालायला दिले. बरेच दिवस गेले, गप्पा अर्चा झाले, 9:15 वाजायला आले. आता घरी जायची वेळ झाली. आता घरी जायची वेळ झाली. आता सांगितलं, ए बाबा इतके दिवस झाले, अरे तुला काय वाटतं की नाही, अरे तुला इथं चांगलं चांगलं पंचपक्वान खायला भेटतं, चांगलं चांगलं भेटतं, इथंच आटकून बसला. घरच्या पोराबालांची काय आठवण भेटून ऐका नाही तुम्हाला. उठल्या सुटला चालला इकडं उठला. असं मग पोराबालांचा कोणी विचार करायचा. जा जरा घरी. हो हो देवा, आता बरेच दिवस झाले, 2 तास व्हायला आले, आता घरीच जातो. आता घरीच जायचं आहे मला, जाऊ आता घरी जायचं आहे. असं नाही ना, असं नाही ना. हा बरं आहे, असंच असलं पाहिजे. मग परिणाम असा झाला, निघाला. देवान तिथपर्यंत गेला, पुन्हा वेशीपर्यंत गेल्यानंतर हाक मारली, इकडे. अरे सुदामा, तू माझे घरी राहत होता, माझे घरी मोठी मोठी पाहुणी येतात, सगळेजण माझा नमस्कार करतात, पाया पडतात, सगळेजण माझ्याजवळ येतात, म्हणून माझ्या घरचा तसा वाटावा म्हणून तुला कपडे दिले ते घालायला, दागिने त्याच्याकरता दिले ते घरी जायला नेण्याकरता नव्हते दिले, हे फक्त इतक्या पुरता होते. आता काढ, देश तैसा भेष, आता काढ आणि घरी जा. सुदाम देवाने काढले, पण भजन सोडलं नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. भजन करत 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 गेला. बघतो तर काय, हे माझंच गाव आहे. पण एवढा बदल झाला कसा. कोणी 15 वर्षापूर्वी खोनीला आला असेल आणि आता 15 वर्षाने जर खोनीला आला तर तो ओळखूच शकत नाही कोणाचा घर कुठं होता. आता बदल जाम झालाय, आमचे गावानं बिल्डर आलाय. बघा किती बदल झालाय गावामध्ये. हो, हे आपल्या पुरतच ह्या, ठीक आहे चला. मग परिणाम, गाव तर माझंच आहे, घर पण माझंच आहे, नंबर तोच आहे. तेवढ्यामध्ये बघितलं तर काय, सुशीला देवी मस्त रांगोली काढत होती. जिच्याजवळ घालायला साडी नव्हती, तिला सोन्याच्या धाग्याने ओवलेली पैठणी भेटली, पैठणी घातली होती. एवढा बदल का झाला, कोणी केला? अंतःकरणातला भाव, भक्ताच्या पत्नीचा भाव देवाने पाहिला. मला हे सांगायचं होतं, भक्तालाच देव देतो याच्यामध्ये नवल नाही. भक्ताच्या घरच्यांची जी जी इच्छा असते ती ती इच्छा देव पूर्ण करतो. कारण की तो कसा आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली.
सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ येथे अलंकार शोभती सकळ भाव बळे फळ इच्छी जेते. आपल्या या खोणी गावामध्ये आमचे संदीप भाऊ असतील आणि त्यांनी हे घरामध्ये डेव्हलपमेंट केली. त्याच्या निमित्ताने ही सत्यनारायणाची महापूजा भगवंताकडे प्रार्थना करतो. भगवंताने तुमच्या पूर्ण कुटुंबाला चांगलं आयु द्यावं, आरोग्य द्यावं. असं का? बरं बरं बरं, ते आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, लहान मुलीचा वाढदिवस आहे. हा, वा 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 वा. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सत्यनारायणची पूजा आहे. किती गोड कार्यक्रम ठेवला नाही का? नाही तर आताचे वाढदिवस बघा कसे कसे साजरे होतात. गौतमी पाटीलला बोलवतात. हो, पण तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने कीर्तन, हरिपाठ, भजनाचे कार्यक्रम आपण सादर केले. खूप खूप आभार मानतो. भगवंताकडे प्रार्थना करतो आपल्या मुलीला आणि आपल्या कुटुंबाला भगवंताने चांगलं आयु द्यावं, आरोग्य द्यावं, अखंड जीवनामध्ये आपल्या भगवंताची सेवा घडावी अशी प्रार्थना करतो. तुम्हाला भगवंताने सुजलाम सुफलाम आयुष्य द्यावं अशी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित माझ्यासमोर बसलेले, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. तुम्ही सगळीजणं खूप अधिकार संपन्न आहात. सगळीजणं मोठी मोठी आहेत. आता सगळी जणांची नावं घेतलो तर किरणदादा जरा वेळ जास्त जाईल. त्याच्यामुळं आपण ही सगळीच मंडळी, सगळेच गायक, सगळेच वादक एकाहुनी बळी रे, नाही का? कारण की या ग्रामस्थांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. विनेकरी बाबांपासून टालकरी वाजवणारे सगळेच जण. आता एकेकाचं नाव घेत बसलो की आणखी 10-15 मिनटं वाढतील. वेळ जास्त व्हायला नको. तुमच्याकडे जबाबदारी देत होती. तुम्ही त्यांची सगळ्यांची नावं घ्यायची का मीच घेऊ? हां, नाही का? तुमच्याकडे ती जबाबदारी आहे. आपली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो आणि याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. बोला महाराज. अकल्प आयुष्य मुली करता त्या व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, राम म्हणे तया सावे कल्याण, राम म्हणे तया सावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंगा, ज्यामुखी निधान पांडुरंग, पांडुरंग. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, व्हावे तया कुळा, व्हावे तया कुळा. भगवान शेट्ट्या मुलीचा वाढदिवस आहे. त्याच्यामुळं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांसी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. सर्वांच्या विषयी पुन्हा एकदा जिग्नू मामा आपण सगळेच जण सगळ्यांच्या विषयी प्रेमभाव व्यक्त करतो आणि याच ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील उदार अंतःकरणाने मला क्षमा करा अशी तुमच्याकडे याचना मागतो. देव देश धर्माकरता जगा. जिथं जिथं देवाचं कार्य असेल, जिथं जिथं धर्माचं कार्य असेल, जिथं जिथं देशाचं कार्य असेल त्याच्याकरता एकत्र राहा. कारण की ते तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणून आपण सर्वांनी लवकरात लवकर
तो मलंगड मुक्त व्हावा ही तुमची आमच्या मनामध्ये ती धारणा आहे. मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो, मलंगड मुक्त होणारच आहे, फक्त तुम्ही आम्ही तिथं एकत्र झालो पाहिजे. ऐका, एकदा काय झालं, प्रसंग असा झाला, वनवा पेटला, जंगलाला आग लागली आणि जंगलाला आग लागल्याच्या नंतर परिणाम असा झाला की ती आग लागल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये एक चिमणी होती. त्या चिमणीने सांगितलं, चिमणीने काय केलं, आग लागलेली पाहिली, तळ्यावरती जायची, चोचेमध्ये पाणी आणायची आणि ते पाणी काय करायची, आगीवरती टाकायची. नुसतं आगीवरती ते चोचेमध्ये पाणी आणून टाकते हे माकडाने बघितलं आणि माकडाने बघितल्याच्या नंतर माकड हसायला लागला. ए चिमणे इकडे ये. बोला माकड दादा, काय झालं म्हणजे मगासपासून बघतोय, तळ्यावरती जाते, चोचीमध्ये पाणी आणते, हे आगीवरती टाकते, कशा करते म्हणजे माकडा तुला एवढं पण समजत नाही, एवढा मोठा झाला, आगीवरती पाणी टाकते, ती आग विझावी म्हणून प्रयत्न करते. जोरजोरात हसायला लागला. ए चिमणे, तू किती छोटी, तुझी चोच किती छोटी, वनवा किती मोठा, या वनव्याला लागलेली आग एवढ्याशा चोचीमधल्या पाण्यामध्ये विझेल का, असा प्रश्न चिमणीला केला. चिमणी हुशार होती. माकडाने सांगितलं, एवढ्याशा चोचीमधल्या पानाने काय चिमणे आग विझते का. चिमणी हुशार होती. चिमणीने बोले, माकडा तू मूर्ख आहेस, ज्या वेळेला मला सुद्धा माहिती आहे एवढ्या छोट्याशा चिमणीच्या चोचीतून पाणी पडेल, त्याच्यातनं आग विझणार नाही, पण जेव्हा माकडा या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही विझवणाऱ्यांमध्ये असेल. म्हणून आपण चिमणीच्या एवढी का होईना, खारीच्या वाटेने का होईना धर्माची सेवा करा. नक्कीच जेव्हा श्री मलंगड मुक्त होईल तेव्हा आपलं सुद्धा नाव त्या धर्मकार्यामध्ये लिहिलेलं असेल, अधर्मामध्ये नसेल, अशी सर्वांच्या विषयी सप्रेम आणि विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोले रे कुडे वेडे वाकुडे उतरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही विचारिला जे कारण, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळराम महाराज, गुरुवर्य वासुदेव महाराज की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. गोपाल कृष्ण जय श्रीराम, जय श्री वासुदेव हरी. 2 मिनिटं सर्वांनी जरा बसायचं आहे, महाराजांचा सन्मान होत आहे. 2 मिनिटं सर्वांनी बसायचं आहे. माझे मस्त एक वारकरी संतांच्या चरणी जगात भारी पंढरीची